सांगलीतील वसंतदादा भवन हे बंडखोरीचं केंद्र बनलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये याच वसंतदादा भवनामधून विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली पॅटर्न राबवून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते। तर आता याच सांगली पॅटर्नचा वापर करून सांगली विधानसभेच्या काँग्रेस बंडखोर जयश्री पाटील यांनी बंडखोरीचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सांगलीतील वसंतदादा भवन हे सांगली पॅटर्नच्याच बंडखोरीचं केंद्र बनलंय। महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद आहे। संध्याकाळी 4 वाजता महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेणार आहे। रिपब्लिकन पक्ष महाविकास आघाडीला येत्या निवडणुकीमध्ये साथ देणार आहे। रिपब्लिकन पार्टी महाविकास आघाडीला साथ देणार याबद्दल घोषणा केली जाणार आहे। माहीम विधानसभेतील मनसे उमेदवार अमित ठाकरे यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे। शिवसेना ठाकरे पक्षातर्फे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर इथे साजरा होत असलेल्या दीपोत्सव या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत कार्यक्रमामध्ये होत असलेल्या आचारसंहिता भंगाची तसेच सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च येथे स्थानिक माहीम विधानसभेचे मनसे उमेदवार अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती। त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे पक्षाला या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचे पत्र पाठवलंय। नवी मुंबईमध्ये ऐन निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसलाय। नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्यासह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षाला रामराम ठोकलाय। रात्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी निवासस्थानी दिवाळी पाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। बारामतीमध्ये पवार कुटुंबियांकडून 2 दिवाळी पाडवे साजरे करण्यात आले। बारामतीमध्ये दिवाळीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अजित पवार यांच्या सोबत त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, चिरंजीव पाथ आणि जय पवार हे देखील उपस्थित होते। उद्धव ठाकरे हे 5 तारखेपासून राज्यभर दौरा करणार आहेत। ठाकरे गटासहित महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा देखील ते प्रचार करणार आहेत। राधानगरीमध्ये केपी पाटलांच्या प्रचाराची पहिली सभा होणार आहे। भिवंडी, दर्यापूर, तिवसा, बडनेर, बाळापूरमध्ये देखील ठाकरेंच्या सभा होणार आहेत। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा अधिक चर्चेत होत आहे। आता असाच मुद्दा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा देखील बनलेला आहे। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदूंच्या मानवाधिकारांचं रक्षण करण्याचा मुद्दा मांडून नवा डाव प्रचारादरम्यान टाकलाय। हिंदूंच्या भावनांचा आदर करून या समुदायाच्या मानवाधिकारांचं कट्टरवादी डाव्या विचारसरणीसह धर्मविरोधी अजेंड्यापासून रक्षण करण्याचं अभिवचन ट्रम्प यांनी दिलंय। भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना ट्रम्प यांनी बांगलादेशातील हिंसाचाराचा प्रामुख्याने उल्लेख केला। आपल्या नेतृत्वाखाली कुठेही असे प्रकार घडणार नाही अशी हमी ट्रम्प यांनी दिलेली आहे। ट्रम्प यांची ही नवी खेळी किती यशस्वी ठरेल याबाबत आता तेथील भारतीयांमध्ये चर्चा रंगली आहे। अंबरनाथ विधानसभेतील शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षातील मुख्य लढतीमध्ये आता मनसे ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना मदत करणार आहे असं मत मनसे आमदार आणि नेते राजू दादा पाटील यांनी अंबरनाथ कानसई येथील मनसे शहर प्रमुख कुणाल भोईर यांच्या विभागातील दीपोत्सव या कार्यक्रमामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये सर्वच पक्षांना बंडखोरीचा मोठा फटका बसलाय। सत्ताधारी देखील त्याला अपवाद नाहीत। युतीमध्ये 3 पक्ष असल्याने 3ही पक्षांमधील इच्छुकांचं समाधान करणं शक्यच नव्हतं। हीच गत महाविकास आघाडीमध्ये देखील आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते बंडोबांना थंड करण्यासाठी कामाला लागले आहेत। त्यासाठी विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त 5 जागांवर वर्णी लावून आमदारकी देण्याचं आमिष दाखवलं जात आहे। बंडखोरांची संख्या अधिक असल्यामुळे या 5 जागांवर कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा केला जातोय। या योजनेचा महायुतीला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जातंय। मात्र प्रत्यक्षात त्या पक्षातील लाडक्या बहिणींना विधानसभेची उमेदवारी देताना सत्ताधारी महायुतीसह विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीने हात आखडता घेतला आहे। दोन्ही आघाड्यांनी प्रत्येकी केवळ 30 महिलांना उमेदवारी दिली आहे। महिलांना 33% आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्वच पक्ष पोटतिडकीने बोलतात। मात्र राजकारणामध्ये महिलांना राजकारणात त्या प्रमाणात संधी मिळत नाही। महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने विधानसभेच्या जागावाटपामध्ये सर्वाधिक 148 मतदारसंघ पदरात पाडून घेतलेत। त्याचबरोबरच भाजपचे तब्बल 17 नेते शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या AB फॉर्मवर विधानसभा लढवत आहेत। त्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 4 तर रिपाईला दिलेल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे। पंचानंद हाईट्स या इमारतीमधील रहिवासी यांची नितेश राणे यांनी भेट घेतली। 2 गटामध्ये दिवाळीच्या रोषणाई करण्यावरून तळोजा येथील पंचानंद हाईट्स या इमारतीमध्ये वाद झाला होता। जिहादी मुसलमानांचे त्रास देण्याचे प्रकार आता वाढत चाललेत। तुम्हाला कधी पायाखाली चिरडून टाकू हे तुम्हालाही कळणार नाही। परत हिरव्या सापांची वळवळ केली तर पुढची कोणतीही ईद शांततेमध्ये साजरी होऊ देणार नाही। कायदा कुठे कमी पडत असेल तर पुढची शिक्षा आमच्या हातात आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाज आक्रमक झालाय। सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे आक्रमक झालेला आहे। सिद्धी कदम यांना मोहोळ विधानसभेची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ही उमेदवारी देण्यात आली होती। राष्ट्रपचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना मातंग समाजाने घेराव घातला। मौजे वडाळा येथे घेराव घालण्यात आला। सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली। अमित ठाकरेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे। मनसेच्या दीपोत्सवाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची तक्रार करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे। प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले पाहिजे। काही गोष्टी वेळेवर व्हायला हव्या होत्या, त्या होत नाहीत, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। माहीम मतदारसंघामध्ये सदा सरवणकर यांच्या उमेदवारीबाबत सध्या घोळ निर्माण झालाय। अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी भूमिका भाजपाने जाहीर केली आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी चर्चा महायुतीमध्ये सुरू झाली होती। सरवणकर माघार घेण्यासाठी तयार नाहीयेत, त्यावर एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार असतील असं स्पष्ट केलंय। राज यांनी महायुतीला लोकसभेसाठी पाठिंबा दिला होता।